कॅमेरा पाहिजे तर ठीक आहे माउंट नसतात तुम्ही आज 112 रुपये पेट्रोल पिलं तुम्ही 112 रुपये. तर समोरच्या गाडी मिरर रिअर कॅमेरा लावले ना त्यात आपली गाडी दिसते. स्वागत होतं आपल्या माहिती यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही आजवर बघू शकता पूर्ण शेती केली. इकडं वांग्याची शेती, मागं अलकुरांची शेती, पण इकडं वांगे आणि पालक आणि मेथीची शेती. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी जास्त लांबवत नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ एक मेन महत्त्व सांगतो आजचा व्हिडिओ कशाबद्दल असणार. तर मित्रांनो काही जण मला बोलली म्हणजे कमेंट नाही केल्या पण अशी कधी भेटल्यावर बोलतात की तू मोटो ब्लॉग सेटअप काय वापरतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास त्यासाठी असणार आहे की मी माझा मोटो ब्लॉग सेटअप काय काय असतो, मी कोणता कॅमेरा वापरतो, कोणता हेल्मेट वापरतो, कोणत्या गोप्रोला हेल्मेट अटॅच करण्यासाठी कोणत्या माउंटिंग ॲक्सेसरी वापरतो, कोणता माईक वापरतो, ते सर्व तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर तुम्ही चला मी जास्त वेळ पण घालू नये आणि आपल्या व्हिडिओ स्टार्ट करून मी तुम्हाला दाखवतो माझा मोटो ब्लॉग सेटअप कोणता आहे. तर चला त्याच्या आधी व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनल जो कोणी मित्र नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे काय होईल तुम्हाला जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिल्याच सर्वात आधी तुम्हाला दाखवतो मी हेल्मेट कोणतं वापरतो. तर मित्रांनो आपल्याकडे आहे MTचं हेल्मेट, MT हमर हेल्मेट आहे. आणि त्याच्यानंतर आपला कॅमेरा आहे तो म्हणजे गोप्रो हिरो 11. हा तो पण तुम्हाला दाखवला म्हणजे हा बघा हा आहे गोप्रो 11 आणि त्याचा पूर्ण मी सेटअप ऑलरेडी केले कारण मी गेल्या वर्षापासून मोटो ब्लॉग करतो त्यामुळे माझा हा ऑलरेडी सेटअप केलेला आहे. पण तो सेटअप मी कसं केलं ना तो तुम्हाला मी आता आपल्या आजच्या व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. आणि जो काय हा सेटअप आहे ना मित्रांनो एक नंबर आहे. आवाज एकदम कडक आहे, क्रिस्प आवाज येतो एकदम. आणि हेल्मेटला माउंट करण्यासाठी तुम्हाला हा चीन माउंट लागेल. चीन माउंट नसला तर ब्लू आर्मरचा एक किंवा ॲक्शन प्रोचा ॲमेझॉनवर एक चीन माउंट भेटतो तो पण तुम्ही यूज करू शकता. त्याच्या पण पूर्ण बाय लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मी टाकून देईन जेणेकरून तुम्हाला ते घरी बसल्या ऑर्डर करता येतील. त्यानंतर चीन माउंट झाल्यानंतर तुम्हाला लागतील ते म्हणजे चीन माउंटला अडकवण्यासाठी माउंट, ते पण ॲक्शन प्रो किंवा तुमच्याकडे गोप्रोचा असा तुम्हाला ओरिजिनल भेटला असेल माउंट तो पण तुम्ही तुमच्या हेल्मेटला खाली चीनच्या इथे लावून तुम्ही त्याला अडकवून गोप्रो माउंट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ते 2 स्क्रू भेटतील अटॅच करायला, ते स्क्रू लागतील तुम्हाला. ते पण तुम्हाला सगळं आपल्या याच्या लिंक्स येतं तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन भेटतील ते जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर हा एक गोप्रोचा अटॅच माउंट एक्सटेन्शन माउंट बोलतात त्याला. जर तुम्हाला आपला अँगल तुमच्या सोयीनुसार करायचा असेल तर तुम्हाला हे एक्सटेन्शन लागतीलच, त्यामुळे कसं तुम्हाला अँगल वरती खाली करता येईल. तर मित्रांनो हा आहे माउंटचा माईक आहे जो आपल्याला गोप्रोमधून आवाज रेकॉर्ड करण्यासाठी याची मदत होते. आणि खास जो तुम्हाला गोप्रोसाठी लागणारी गोष्ट आहे म्हणजे त्या 2 गोष्टी आहेत एक, आणि त्या 2 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहेत. एक म्हणजे उलांची केस आणि माईक ॲडॅप्टर. माईक ॲडॅप्टर सध्या मित्रांनो मी याला अटॅच केले, काढू शकत नाही कारण इथं मी पूर्ण चिकन टेप लावून ते पूर्ण फिक्स केलं. म्हणजे इथं पिन कधी मी अटॅच केली तर तो इकडून साईडला निघतो, तर मी सध्या त्याला अटॅच केली. ती उलांची केस तुम्हाला लागणार आहे ती पण ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. आणि माईक ॲडॅप्टर हा तो सध्या ॲमेझॉनवर मिळतो आणि ऑफलाईन ॲमेझॉनवर सध्या तो 4,500 किंवा 4,300च्या आसपास मिळतो. पण मी ऑफलाईन माईक ॲडॅप्टर मुंबईवरून 3,500ला घेतलेला आहे. तो माईक ॲडॅप्टर लागणारच आहे. आणि म्हणजे तुम्हाला टोटल उलांची केस आणि माईक ॲडॅप्टर हा जवळजवळ एक 5,500पर्यंत तुम्हाला खर्च आहे मोटो ब्लॉगसाठी. जर तुम्हाला तो नको असेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे मीडिया मोड. मीडिया मोड मित्रांनो 7,500ला ऑफलाईन भेटतो आणि ऑनलाईन कधी 8,500च्या आसपास आहे. ॲमेझॉनवर पाहिजे वरती कधी 4 तास मी ऑफलाईनवर 7,500ला मला भेटत होता. पण मी सध्या हा उलांची केस प्रेफर केला कारण यात पूर्णपणे तुमचा गोप्रो एकदम सेफ राहतो आणि त्यामुळे कुठं काय डॅमेजिंग झालं तरी आपल्या गोप्रोला काय बॉडीला काय डॅमेज होत नाही. पण मीडिया मोडमध्ये कसं आहे तुम्ही कधी पडला किंवा काय असला तर फक्त डॅमेज व्हायचे चान्सेस जास्त आहेत कारण मीडिया मोड हा फक्त साईडून असतो आणि उलांची केस पूर्ण आपल्या गोप्रो प्रोटेक्ट करते. फक्त डिस्प्ले आणि कॅमेरा ओपन असतो, बाकी सर्व प्रोटेक्टेड असते. तर चला मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो मी आपल्या हेल्मेटमध्ये माईक कसा अटॅच केला जातो. तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो हा चीन माउंट आपल्या हेल्मेटवर कसा माउंट करायचा. तर मित्रांनो हा चीन माउंट आहे, पण मी ऑलरेडी ते ब्लू आर्मरचा चीन माउंट ऑलरेडी लावलेला आहे आणि हा एकदम एवढा जवळजवळ 1 वर्ष झाला अजून हा निघाला नाही.
आणि याचा सपोर्ट इतका भारी आहे ना मित्रांनो. याच्यापेक्षा मला हा चीन माउंट जरा जबरदस्त वाटला. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा. याच्याबद्दल मी हा ब्लू आर्मरचा लावलेला आहे. याचा तुम्हाला बरेच सारे ऑप्शन भेटतील. ब्लू आर्मर आहे, ॲक्शन प्रो आहे, बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या तुम्हाला बघायला भेटतील याच्या. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आपल्या हेल्मेटमध्ये मी माईक सेटअप कसा केला. तर मित्रांनो हा आपला पूर्ण इंटेरियर आहे हेल्मेटचा. आणि या पॅडिंग आहेत ना, या पॅडिंग निघतात पण मी सगळा माईक तुम्हाला दिसत असेल. हा माईक मी ऑलरेडी सेटअप केलेला आहे. तो माईक येतो फक्त तुम्हाला दाखवायला की हा माईक लागतो म्हणून. तर तुम्हाला दाखवतो आता आतमधून कसा मी माईक सेटअप केला. तर तुम्ही बघू शकता ह्या बाजूला येतो इकडं माउंट. हा गोप्रोची ही पिन याची ॲडॅप्टरमध्ये टाकली जातात आणि आपला आवाज रेकॉर्ड होतो. आणि या बाजूला तुम्हाला दिसत असेल इथं माईक मी ठेवला. आणि ह्याच्यावर मी 2-3 कुशन लावलेत कारण क्लिप्स म्हणजे आवाज एकदम क्लिअर आणि एकदम क्लिअर कोट येण्यासाठी ना मित्रांनो. त्यात मी 3-4 लेअर चढवलेले आहेत. पहिला येतो तो आपला ओरिजिनल माईकचा कुशन तो आहे. त्याच्यानंतर मी आणखीन एक 2-3 कुशन त्यावर लावलेत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी मस्तपैकी एक मऊ कुशन लावले जो त्याला मी ऑनलाईन डेड कॅट बोलू शकता. म्हणजे मेलेली मांजर केस नाही, डेड कॅट प्रकारचा एक असा स्पंज येतो. म्हणजे त्याच्याने मग कसं बाहेरचा नॉईज वगैरे तो कॅन्सल होऊन डायरेक्ट आपला आवाज फिल्टर करून रेकॉर्ड करतो असा तो येते. हा पूर्ण वायरिंग आहे ना मित्रांनो, ती बघू शकता तुम्ही. ही पॅडिंग पूर्ण ओपन होते आणि पॅडिंग खोलून मी सर हा सेटअप केलेला आहे. आणि ही पिन आहे. आणि तुम्हाला मित्रांनो एक शेवटला मी सांगायला विसरलो, ह्या पिनला एक पुढं TRSचा एकदम ॲडॅप्टर लागतो जो माओना माईक सोबत ऑलरेडी भेटतो. तो हा ॲडॅप्टर आपला गोप्रो असतो तो फक्त TRS मोडमध्येच सेटअप असतो. त्यामुळे काय होतं आपला जो माईक असतो तो TRRS या पिनासोबत म्हणजे या जॅकसोबत येतो 3.5चा TRRS म्हणजे त्या पिनसोबत आलेला असतो. त्याला फक्त गोप्रोमध्ये अटॅच करण्यासाठी हा माओनाचा एक माईक TRS 2 TRRS लेट खतरनाक नाव आहेत, बोलता पण येत ना तोंडांची बुद्धीवर. तर तो ॲडॅप्टर लागतो. तो माओना माईक सोबत ऑलरेडी भेटतो. आणि जर तुम्हाला TRS वाला माईक भेटेल तो मी ॲक्च्युली ऑर्डर पण केलेला आहे. पण त्यात काय होतं माहिती आहे, वन साईड तुम्हाला फक्त आवाज येईल. तर हा ॲक्च्युली माईक आहे ना, तुम्ही मित्रांनो बघू शकता. तुम्हाला दाखवतो याची पिन बघू शकता. तुम्हाला दोनच प्रकार दिसतंय. म्हणजे हा कॅमेरा कॉम्प्युटरला अटॅचेबल आहे माईक. पण गोप्रोला कसं माहिती आहे, तुमचं आता हल्लीचे जेवढे मोबाईल आहेत ना ते स्टेरिओ राहिले नाहीत. दोन्ही आता तुम्ही हेडफोन करते तुम्हाला वेगवेगळं सराउंड होतं. म्हणजे लेफ्ट साईडला वेगळा आवाज येतो, राईट साईडला वेगळा आवाज येतो. आणि त्यामुळे पण तुम्ही TRS वाला जर माईक वापरला तर तुम्हाला वन साईडच आवाज येईल. त्यानं काय होईल, तुम्हाला तुमच्या मोबाईलची सेटिंग करायला लागेल, मोबाईल स्टेरिओ मोड ठेवायला लागेल, तेव्हा तुम्हाला दोन्ही कानात सेम आवाज येईल. पण आपला तसा नको म्हणून मी हा ॲडॅप्टर मावनासोबत भेटतोय तो मी अटॅच केला. आणि गोप्रोसोबत मस्त खतरनाक आवाज यान रेकॉर्ड होतो. आणि जे कुशनिंग आहे ना मित्रांनो, या कुशनिंगला पण आवाज एकदम क्लिअर येण्यास मदत होते. तर तुम्ही माईक जर घ्याल तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपण जितकं हो शकेल ना तितकं त्या माईकला तुम्ही वरती कुशन लावा, ज्याने तुमचा आवाज भले तुम्हाला बाईकचा आवाज ना तरी चालेल, थोडाफार किंचित आवाज आला ना बाईकचा बाहेरचा तरी चालेल. पण आपला मेन इम्पॉर्टंट काय, आपला आवाज. जर तुम्ही काय संवाद करता आपल्या ऑडियन्सशी तो मेन इम्पॉर्टंट आहे, ना की आपला बाहेरचा आवाज. तर त्यासाठी तुम्हाला मेन लक्ष द्यायचं फक्त आपल्या माईककडे. आणि बेस्ट माईक म्हणजे आता सस्त्यामध्ये जर बघत असेल तर मावनचा बेस्ट माईक आहे. जर तुम्ही मागातला बघत असाल तर रोडचा आहे. परत सोनीचा लॅव्हलियर माईक आहे, तो 2000ला भेटतो, रोडचा 5000ला भेटतो. तेवढं तुमचा आयपॉड असेल तर तुम्ही तेवढे घेऊ शकता भारीतला. नाही तर मग आपला मावना बेस्ट आहे. 500 रुपयामध्ये तुम्हाला मावनाचा ॲडॅप्टर TRS ॲडॅप्टर आणि माईक दोन्ही जबरदस्त भेटतं. आणि आवाज क्वालिटी मित्रांनो तुम्हाला शेवटला मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवेन कसा आवाज येतो तो. तर मी तुम्हाला आता दाखवतो आपल्या हेल्मेटसोबत जर गोप्रो अटॅच केलं तर कसा दिसतो. तर हा आपला गोप्रो ऑलरेडी सगळं मी सेटअप केलेला आहे. तुम्ही बघू शकता जे माउंट कसं आहे आणि कुठलं माउंटिंग मी लावल्यात जवळून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशी माउंटिंग मी याला गोप्रोला केलेली आहे. हा समोर दिसतो हा आपला गोप्रोचा कॅमेरा आहे. प्लस त्याच्यासोबत उलानची G9 4ची केस आहे. आणि मी हे वरती बटन ब्लू लावलेत, ते रबरचे लावलेत. गोप्रोचा सिलिकॉन केस भेटतो त्याचे मी वरती कटिंग करून याला लावलेत. कारण म्हणजे बटन दाबायला पण जरा सोपा जातं. त्यामुळे मी सगळा आपला सेटअप आहे गोप्रो. आता तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दाखवतो आपलं हेल्मेट आलो कसा आपला सेटअप दिसतो तो. ही आपली पिन आहे जी. तर मित्रांनो हा आपला असा सेटअप आहे. आणि ही अशी पिन आहे जी TRS मोडचं. आणि इथं आपल्या गोप्रोला इथं कनेक्ट होते ती. आणि मी इथं ग्लूगनमध्ये त्याला सपोर्ट म्हणून ग्लूगन चिटकवले. कारण जर जास्त तुम्ही हेवी रेंजमध्ये जात असाल
जास्त तुम्ही ओव्हर स्पीडला जात असाल तर ही पिन आहे ना मित्रांनो अशी हलते, त्यामुळे हालायला नको म्हणून माईकचा डिस्टर्बन्स नको म्हणून मी हे ग्लूमध्ये चिपकून ठेवले, त्यामुळे कसा आवाज आणि क्रॅकिंग आवाज येत नाही. आता तुम्हाला दाखवतो आपला सेटअप ऑलरेडी कसा झाला आहे. इथून हा गोप्रो आहे मित्रांनो, हा समोर मीडिया मोड आहे जो इथून अटॅच आहे, मी सध्या चिपकवला इथून. हा माईक आलेला आहे जो आतून मी हेल्मेटमध्ये ठेवून याची वायर बाहेरून इथं कनेक्ट केलेलं आहे मीडिया मोडमध्ये, सॉरी माईक अडॅप्टरमध्ये. गोप्रोचा अडॅप्टर बोलला हा लागतो. जर तुमच्याकडे मीडिया मोड घ्यायचे पैसे नसतील तर तुम्ही ही उलांची केस आणि हा गोप्रोचा माईक अडॅप्टर तुम्ही घेऊ शकता. आणि तो गोप्रोचा माईक अडॅप्टर तुमचा डायरेक्ट इकडे आतमध्ये कनेक्ट होतो आणि त्यामुळे तुमचा आवाज रेकॉर्ड केला जातो. आणि हा समोर जसं जे माउंटला इथे आहे तो मित्रांनो जे माउंट आहे आणि हे 2 स्क्रू आहेत आणि इथं माउंटिंग ॲक्सेसरी. हे सगळं तुम्हाला मोटरब्लॉक करण्यासाठी मोटरब्लॉक सेटअप करण्यासाठी तुम्हाला गोष्टी लागेलच. मी आता घालून दाखवतोय आपला गोप्रो सेटअप घातल्यावर कसा दिसतोय. आणि कमेंट करून मला नक्कीच सांगायचं आपला गोप्रोचा आपला हा मोटरब्लॉकचा सेटअप तुम्हाला आवडला असेल ना तर कमेंट करून नक्कीच सांगायचं कसा सेटअप आहे. सध्या अँगल जरा उलटा पुलटा आहे, जो मी बाईक उभा बसल्यावर प्रत्येक वेळी दरवेळी ॲडजस्ट करायला लागतं मला. पण आता तो सध्या तुम्हाला मी घालून दाखवतो कसा सेटअप आहे. सध्या मी बालाक्लावा घातला ना म्हणून त्यामुळे जरा हार्ड जाईल घालायला. पण जेव्हा आपण बालाक्लावा घालतो ना मित्रांनो हेल्मेटमध्ये इझी जातं. आणि समोर मित्रांनो तुम्हाला दिसतं असेल पण हेल्मेट घातलेला आहे. आणि कसं हा तुम्हाला सेटअप वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आता मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही वाजून दाखवला आपला गोप्रो सेटअप. जर व्हिडिओ मित्रांनो आवडले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि ह्या सेटअपची आपण टेस्ट करू की हा आवाज तुम्हाला दाखवायचा मला की कसा. जर तुम्ही हा घालत असाल हेल्मेट तर बालाक्लावा जरूर घाला, कारण आपलं कान येत ना असं उलटं सुलटं होतं त्या हेल्मेटमुळे. कारण मी टाईटवाला हेल्मेट घेतली कारण मला एकदम मोटरब्लॉक सेटअपचा एक टेस्ट व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आता आपण टेस्ट करू. सध्याचा कालोख पाराला झाले कारण संध्याकाळचा 1:15 वाजले. आता सर्व तुम्हाला सेटअप मी दाखवला, कुठला मी ॲक्सेसरी वापरला, कुठला मी हेल्मेट वापरला, कुठला कॅमेरा माझ्यावर GoPro 11. पुन्हा सांगतो मी GoPro 11 वापरतो तर मी GoPro 7, GoPro 5, GoPro 6, GoPro 8, 9, 10, 11, 12 तुम्ही कुठला वापरू शकता GoPro सेटअपसाठी. पटकन जाऊ आणि 1 मिनिट राईड मारून येतो आणि कसा वाटला व्हिडिओ तो तुम्हाला नक्कीच आवडेल असं मला वाटतं. आणि जर आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला कमेंट करा. चला भेटू बाईकवर. मी व्हिडिओ बघितला असं कसा माईक मी सेटअप केला, कसा गोप्रो सेटअप हेल्मेटसोबत केला आहे. आता त्याची टेस्टिंग घ्यायसाठी मी निघालो बाहेर. आणि समोर कसं सनसेट होतं ना बाहेर, एक नंबर सनसेट होतं. आणि आता संध्याकाळी जवळजवळ 6:30 वाजलेत. आपल्याला तो शूट करता जवळजवळ भरपूर टाईम झाला शेतावरचा. तर तिथून डायरेक्ट निघलो. आता एक आपण बाईक मी पेट्रोल भरलं तेवढं तुम्हाला आपली रेकॉर्डिंग पण कळलं. आणि इथं भरलं संध्याकाळचा संडेचा मार्केट. सध्या इथे फेस्टिवल लागलेलं ना त्याच्यामुळं जास्त पब्लिक होती. आता मित्रांनो वायझर ओपन केले आणि ओपन वायझरमध्ये कसा आवाज येतो ना तर तुम्हाला समजत असेल, मला समजेल तुम्हाला एडिटिंगवर बसल्यावर. कारण आवाज कसा काय आहे ना माहिती आहे, आवाज कसा येणार आहे. पण तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि आता चाललो आहे मी पेट्रोल भरायला, कारण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल काहीच नाही. आणि थोडं आपली गाडी जामच गंदेल बघू शकता. आणि धक्का मारायला लागतं, पेट्रोल ना संपला फक्त लाईन्समध्ये म्हणून. त्यामुळे जरा हलवलं पुढे जायला लागतं. सारखं गाडी ऑन करणं बंद करणं बरोबर वाटतं. आणि गाडी आम्ही मिरर मी बघू शकता किती गाडी क्लीन आहे. दोन्ही मिरर म्हणजे क्लीन नाही आहेत, सॉरी क्लीन नाही आहेत. तर तुला गाडी वॉश करायला लागेल. वॉश करून मस्त पॉलिश करून आपल्या राईडला कंप्लीट करायला लागेल. आणि आज पेट्रोल पंपला गर्दी पण तुफान गर्दी. तर मित्रांनो गाडीने पहिल्यांदा आपले म्हणजे 10-12 वर्षात ना पॉवर वाटते हो, पॉवर 95 ऑक्टेन. तर गाड्या आल्यानंतर गाड्या फिरवाशामध्ये नाही पहिल्यांदा बाईकने आपलं 95 ऑक्टेन पेट्रोल पिलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षात ना 112 रुपये लिटरने टाकले आज पेट्रोल. तुम्ही आज 112 रुपये पेट्रोल पिलं तुम्ही. 112 रुपये. कधी तू 60-70 रुपये लिटर पिणारी बाई, आज तुम्ही 112 रुपये तर पेट्रोल पिलं. बापरे बा. कसं वाटतंय मग महागाचं जेवण खाऊन? हां महागाची बाटली महागाचं जेवण कसं वाटतंय? बरं वाटतंय का? हां अरे सांग की कसं वाटतंय तुला? 112 रुपयाचं तू पेट्रोल पितेस, कसं वाटतंय तुला? गोप्रो दिसतं का माहीत नाही, पण समोरच्या गाडी मिरर
रिअर कॅमेरा लावले ना त्यात आपली गाडी दिसते. हे बघा समोर तुम्हाला काही दिसत नसेल, मला दिसतंय. आहे तो पण बघून पाखरूवाला आतमध्ये आजच्या गावात तो पण बघून खुश असेल. अरे मागं रेप्सॉल बाईक आहे आपल्या समोर. तर त्याला मी तुम्हाला ते आपला आवडतं रेकॉर्डिंगचा म्हणजे माईक सेटअप कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर मला आवडला असेल, आता मी पोचेन घरीच, तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि तुमचे सुंदर सुंदर कमेंट करून सांगा की आपला हा गोप्रो सेटअप तुम्हाला कसा वाटला. तर चला, समोरच्या गाडीचा व्ह्यू मला पण एवढा आवडला ना, त्या मिररमध्ये मी पण बघतोय, कारण मला माझी गाडी पहिल्यांदा कशी कुठल्या मिररमध्ये पाहिजे जबरदस्त वाटतं. पण थँक्यू बाई टायगरवाले, तुझ्यामुळे मला तुझी गाडी बघता आली, माझी स्वतःची गाडी बघता आली. तर चला मी त्यांना गुड्डीला इथं घ्यायला आलो मी.